नमस्कार माऊली. अगं कसली एवढी धावपळ करतेयस? काय झालं तुझ्या नातवाला? खेळता खेळता पडला का ग? असू दे माऊली. अगं मुका मार लागला असेल ना तर तुझ्या हाताच्या उभेनं पाय चेप त्याचा, त्यानंच तो बरा होईल. कारण तुझ्या इतकी माया आहे का ग कुणाकडं? आणि त्यानं त्याचं दुखणं तुला नाही सांगायचं तर कुणाला सांगायचं ग? जसे आपले देवेंद्र केवढ्या मोठ्या संकटात सापडलेत बघ. आणि पालनहार श्री विष्णू त्यांना काय सांगतायत की आता तुमचं ऐकू शकेल आणि या अनलासुराच्या कसाट्यातून तुम्हाला सोडवू शकेल. असे फक्त एकच आहेत, ते म्हणजे आपले विघ्नहर्ता श्री गणराय. देवेंद्र, त्वरा करा. या सृष्टीला केवळ श्री गणरायच वाचवू शकतात. संधी न दवडता श्री गणरायांची आराधना करा. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तवासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये. प्रभू, प्रभू हे काय आहे? अल्लासुराचा उदय सुद्धा अशाच एका अग्नीच्या गोळ्यातून झाला होता. प्रभू हे तसेच काही भासते आहे. आपण लक्ष देऊन पाहिलेत तर आपल्या ध्यानात येईल की श्री गणरायांनी आपल्या आराधनेस उत्तर दिले आहे. तेच आपल्याला या संकटातून मुक्त करतील, हाच त्यांचा मानस आहे. प्रणाम गजाधिपती. इंद्रदेव, आपण सर्वांनी इतक्या तत्परतेने मला पाचारण केलेत. प्रभू, आज ही सृष्टी अशा एका संकटात अडकली आहे जिथे आम्हा सर्व देवतांची शक्ती अपुरी पडते आहे. प्रभू, या संकटातून तुम्हीच या सृष्टीला वाचवू शकता. संकट? कुठले संकट? हा दैत्य, याच्याच बद्दल आपण बोलत होतात का तुम्ही इंद्रदेव? हो गणराय, याने सृष्टीचे अस्तित्व नष्ट करण्याचा ध्यास घेतला आहे. अहो हे काय इंद्रदेव, आपण मला बोलवले ते इतक्या सामान्य असुराचा नाश करण्यासाठी? हा तर केवळ माझ्या पुंकरीने नाहीसा होऊ शकतो. थांबा, बघा मी काय करतो ते. हे अनलासूर, तुझे हे विद्रूप हास्य तात्काळ थांबव असुरा. का तू निष्पाप जनांना इतका त्रास देतो आहेस? तुझ्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. या देवांना स्वतःचे रक्षण करता येत नाही म्हणून तुला पाठवले माझ्याशी लढायला. अनलासूर आहे मी, अनलासूर, ज्याची भोग कधी शमत नाही आणि जे समोर दिसेल ते नष्ट करून टाकतो. तुला देखील करेन. तुला असे वाटते आहे की तुला कुणीही थांबवू शकत नाही,
परंतु हा विचार मस्तकातून दूर कर, कारण जेथे अपशक्तीचा उदय होतो तेथे सदाचाराचा देखील उदय होतोच. कोण कुठला बालक तू आणि मला भय दाखवतो? पाहिलेस काय झाले एवढा हट्ट करून? ऐक माझे, येथून कायमचा निघून जा. आधीच तुला सांगितले होते, अजूनही तुला अखेरची संधी देतो. तुला आता तुझ्या हट्टीपणाची शिक्षा मिळायलाच हवी. सर्वांना त्रास देऊन सळो की पळो करून सोडले होतेस ना. थांब, तुला चांगले शासन करतो. प्रणाम श्री गणेशा. हे गणराय, हे विघ्न विनाशक, आम्ही आपले आभार कसे मानावे? आपण ह्या सृष्टीला मोठ्या संकटातून वाचवले आहे. हे गणराय, आपणास काय होते आहे? आपली प्रकृती स्वस्थ भासत नाही. इंद्रदेव, अन्नलासुराला सामावून घेतल्याने माझ्या देहाचा दाह तीव्रपणे वाढला आहे. तो शमवणे आवश्यक आहे. मला भयंकर त्रास होतो आहे त्याचा. हे गणराय, आपण निश्चिंत राहा. माझ्याकडे असं एक अस्त्र आहे ज्याने आपल्याला त्वरित शांत वाटेल. हे गणराय, हा देवलोकातील अमृत कलश आहे. याची शिथिलता अशी आहे की याच्या स्पर्शाने देखील आपला दाह नाहीसा होईल.
नाही देवेंद्र, ह्या अमृताचा काहीही उपयोग होत नाही. हा दाह अधिकच तीव्रतेने आत पसरू लागला आहे. हे श्री विष्णू, हे श्री महादेव, आपण आपले कृपा आशीर्वाद द्यावेत व श्री गणराय यांच्या देह अग्नीचा दाह शमवावा ही आमची हात जोडून विनंती आहे. पिताश्री, मला वाचवा. मला खूप त्रास होतोय. पिताश्री, मला वाचवा. पिताश्री, मला खूप आग होतीये. पिताश्री. हो बाल गणेश, काहीतरी करू आपण. पिताश्री, मला वाचवा. पिताश्री, मला खूप आग होतीये. अहो भाग्य, समस्त देवांचे दर्शन घडले हा मणिकांचन योगच म्हणावा लागेल. ऋषी कश्यप, आपण योगायोगाने का होईना पण योग्य वेळी आला. आपल्या मदतीची व सहकार्याची अपेक्षा आहे. परंतु प्रभो, काय घडले हे समजू शकेल का? बाल गणेशाने अल्लासुराला गिळंकृत केले आहे व त्याचा अग्नीचा दाह त्यांना जाळतो आहे. लाही लाही झाली आहे त्यांच्या देहाची. काहीतरी करा ऋषीवर. हे देवादिदेव, हे पालनहार, कश्यप ऋषींना मार्गस्थ होऊन खूप काळ लोटला आहे. आता श्री गणरायांची ही अवस्था आम्हाला बघवत नाही. महादेव, पालनहार, देवेंद्र, मला येथे येण्यास विलंब झाला त्याबद्दल क्षमा असा.
बाल गणेशांच्या या परिस्थितीवरती उपाययोजना माझ्याकडे आहे. मुनिवर, ही कुठली वनस्पती आहे? गणराय, समस्त सृष्टीमधील अत्यंत शीतल समजले जाणारे एक तृण आहे. याच्या स्पर्शाने आपल्या शरीरातील दाह नाहीसा होईल. मुनिवर, हा काय चमत्कार! जे कार्य कमळ हा सर्प करू शकला नाही ते ह्या वनस्पतीने केले. गणराय, या वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म आहे. सृष्टीमध्ये आढळणाऱ्या वनस्पतीमधली अनन्यसाधारण वनस्पती आहे. खरे आहे. आणि आज मी आपणा सर्वांसमक्ष जाहीर करतो, या दुर्वांमुळे माझा हा देह पूर्ववत झाला आहे. माझ्या पूजनामध्ये देखील आता ह्यास अढळ स्थान प्राप्त झाले आहे. जो कोणी भक्त या दुर्वा मला अर्पण करेल त्याची सर्व पापे नष्ट होतील. मोदकांप्रमाणेच आता या दुर्वा देखील मला प्रिय आहेत. तर ही आहे दुर्वांची महती. श्री गणरायांचं शरीर अनेकविध आभूषणांनी सजलेलं आहे, परंतु त्यांना दुर्वा अतीव प्रिय आहेत. मी मनोभावे क्षमा मागते स्वामी. माझ्या हातून केवढा मोठा प्रमाद घडणार होता हे मला आत्ता जाणवते आहे. देवी, चूक होणे हा मनुष्य स्वभाव आहे, पण ती चूक सुधारून त्या चुकातून शिकून प्रगती करणं हा मनुष्य धर्म आहे. म्हणून म्हणतो माऊली, तुझ्या पूजनामध्ये या दुर्वांचा समावेश करायला विसरू नकोस. अगं बघ ना, एवढीशी ओलीशी गवतासारखी दिसणारी दुर्वा, पण महादैत्याचा सुद्धा अग्नी शमवेल एवढं सामर्थ्य तिचं. आणि मला असंही वाटतं माऊली की भगवंतांना यातून काही मोठा उपदेश आपल्याला द्यायचा आहे का ग? की आपली मूर्ती कितीही लहान असो, पण या बाह्य रूपावरनं आपलं आतलं सामर्थ्य कधी सांगता येत नाही. तेव्हा माऊली, स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असणं हे फार महत्वाचं आहे. योग्य वेळी भगवंत त्याचं मोल जगासमोर आणून दाखवतीलच. भेटूया पुढील भागात दुर्वांच्या महतीची अशीच आणखीन एक कथा घेऊन. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.